महापालिकेनं कचरा उचलण्यासाठी 2300 कोटींचं टेंडर काढल्याचं समोर आलंय। त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिका आयुक्त आणि राज्य सरकारला काही प्रश्न केलेत। आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत पालिका आयुक्तांना आणि राज्य सरकारला या टेंडरवरून फटकारले। ठाणे महानगरपालिकेत कचरा उचलण्यासाठी 2300 कोटींचं एक टेंडर निघतंय अशी जोरदार चर्चा सुरू आहे। मला प्रश्न पडलाय की टेंडर काढा, पण जमा केलेला कचरा टाकणार कुठे ते सांगा। आम्ही बोंबलतोय की डम्पिंग ग्राउंड कुठे? या महापालिकेला स्वतःचं डम्पिंग ग्राउंड करता आलं नाही। पंतप्रधान सांगतात की प्रत्येक घरात शौचालय असायला हवं, पण या शहराला शौचालय नाही। पालिका आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन सांगावं की शहराचा कचरा तुम्ही कुठे टाकता। कधी याच्या शेतात टाक, कधी त्याच्या शेतात टाक, हा गुन्हा आहे। या गुन्ह्यासाठी आयुक्तांना जेलमध्ये जावं लागेल। पालिका आयुक्त लेखाजोखा तपासा, तुमच्याकडे 100 कोटी तरी आहेत का अधिकचे? काय चाललंय? काय हा पैशाचा तमाशा लावलाय? कुठून आणणार आहात पैसे? आज या शहरात पाणी नाही प्यायला। या शहराला कधीच धड हवं होतं, आजही आपण भीक मागतोय। विधानसभेत आपण भाषणं केली तर समोर बसलेले मंत्री महोदय टिंगलटवाळी करण्याशिवाय काहीही करत नाहीत। ठाणेकरांच्या नळाला पाणी येत नाही आहे का याच्यावर तुमच्याकडे उत्तर? असले हे पैसे उधळण्याचे जे शौक आहेत त्यात तुम्ही सहभागी होऊ नका। हा एक स्कॅम आहे। हे 2300 रुपये कचरा नाही, पैशाची वाहतूक करण्यासाठी आहे। पाणी नाही त्यावर कधीतरी बोला। पाणी नाही म्हणून आमच्या आया बहिणी रडतायत। आज तुम्ही सत्ताधीश आहात, तुम्ही शिस्तप्रिय कर्तव्यप्रिय म्हणून तुमची ओळख आहे। आताच या मालमसाल्यात फसू नका। कचऱ्याचे टेंडर त्वरित रद्द करा। ठाण्यातील जनतेचे पैसे झाडाला उगवत नाहीत। आम्हाला पाणी हवं आहे, आम्हाला रस्ते हवेत आणि डम्पिंग ग्राउंडही हवं आहे, असं आव्हाड यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलंय।